आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात। आमदार मोनिका राजळ्यांनी मंजूर कामं अडवल्यानं पतीला हृदयविकाराचा झटका आला असा आरोप अहिल्यानगरचे मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्या पत्नीनं केलाय। कामं मिळवण्यासाठी अब्दुल सत्तारांना 75 लाख रुपये दिले होते असा आरोपही सविता खेडकरांनी केलाय। तर सविता खेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून या कामावरील स्थगिती उठवण्याची मागणीही केली आहे। दरम्यान माझा या विषयाशी काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। तर TV9 मोनिका राजळ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये। 16% कामं घेतले होते आम्ही साहेब, आणि आम्ही 5 कोटीचे कामं घेतले होते। त्यांना 75 लाख रुपये दिले होते आम्ही अब्दुल सत्तार साहेबांना। पण ते पैसे पण आम्ही असे जमा केले होते, त्याचे काम मोनिकाताईंनी हे केले ना, स्थगिती दिली। आणि त्या आदल्या दिवशी त्यांना कळलं आता हे त्यांचं लेटर पॅड मिळालं, आता कामांना स्थगिती आली, आता काय करायचं, कसं होईल, दवाखान्याचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, कुटुंबाचं कसं होईल, ते टेन्शन मध्ये होते। आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला किमो घ्यायला वेळत घाटामध्ये यायचं, तर गाडीत बसायच्या आधी मोनिकाताईंचा फोन झाला, म्हणजे त्यांचा मोनिकाताईंचा फोन झाला। तर मग ते फोन झाल्यानंतर आम्ही येऊ लागलो होतो नगरला, तर मध्ये रस्त्यामध्ये आणि भिंगारमध्ये त्यांना अटॅक आला। नाही, मला तर त्याच्याबद्दल काही माहित नाही, त्या बहिणीला मी ओळखत बी नाही। बाकीचं त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी परिस्थिती निर्माण होते, त्यांचं दुःख होऊ शकतो, दुःखामध्ये ते कदाचित असं बोलत असेल, पण मला त्याच्याबद्दल काही फार जास्त माहित नाही। कुणी आलं होतं का मोनिका राजळेंना तुम्ही समजवा किंवा सांगा किंवा काही? मला काहीच माहित नाही त्याच्याबद्दल। तुम्ही काय बोलतो, मी अचानक विचारलं म्हणून बोलू लागलो।